गावात नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी उपस्थित झाली, त्याबद्दल मी सर्व नवनिर्वाचित सदस्य अध्यक्षांचं स्वागत करतो. आपण सर्वजण इथं सत्कार करू आणि त्यांचं थोडंसं मनोगत पण ऐकून घेऊ. आपण सर्वजण इथं जमला आहात. आपलेच माणसं आहे ना सगळे. माननीय बाळासाहेब शेजवळ यांचा सत्कार मी कोशिंब्यातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत खरे यांना विनंती करतो का त्यांनी अध्यक्षांचा सत्कार करावा. आपल्या महिला सतत प्रामुख्याने परिसरात प्रत्येकाचे अडीअडचणींना तोंड देणाऱ्या CRP म्हणून उषाताई खरे यांनी करावं अशी मी त्यांना कधीही सामोरे जातील अशी त्यांची भूमिका ते स्वतः आपल्यासमोर मांडतील. तसेच त्यांची जी टीम आहे, महासचिव असतील, सदस्य असतील, ते पण आपल्याला मार्गदर्शन करतील. मला सत्कारासाठी बोलवलं त्याबद्दल प्रथमतः आपले धन्यवाद. आज आपण वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षासोबत कायमस्वरूपी बांधलेलो आहे. आपले आंबेडकरी घराण्याची जी काही चळवळ आहे, माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी चळवळ चालू केली आहे ती एक विशिष्ट जातीसाठी नाही, त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण समाज, जाती, धर्म यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला ही चळवळ पुढे न्यायची. वंचित, शोषित जे घटक आहे त्यांना सोबत घेऊन आपल्याला आपलं हे कार्य चालू ठेवायचं आहे. जसं कोशिंबे गावात आमचे बंधू देवसिंग खरे यांनी जे कार्य केलेलं आहे तेच कार्य घेऊन आज जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने अजून तयार व्हावं आणि आपल्या वंचित बहुजन आघाडीसोबत जोडून पूर्ण दिंडोरी तालुक्यामध्ये एक आपलं अस्तित्व निर्माण करावं. जेणेकरून आज आपण आपली परिस्थिती बघितली, कुणीतरी बोललो होतं की तुमचा एखादा सरपंच तरी येतो का. आज आपल्या बाळासाहेब आंबेडकरांचे नगरसेवक, खासदार, आमदार भरपूर प्रमाणात आहे. ही गोष्ट झाली आपली विदर्भाकडची. पण आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला आता पंचायत समिती, जिल्हा परिषद ज्या निवडणुकी होऊ घातल्या त्याच्यामध्ये आपल्याला उमेदवार द्यायचे, त्यांच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचे. आणि प्रत्येक गावात जेव्हा आता आपले फेब्रुवारी मार्चपासून ग्रामपंचायतचे पण इलेक्शन लागत आहे, तर या इलेक्शनमध्ये पण आपल्याला प्रत्येक गावात प्रत्येक जाती धर्माचा माणूस जोडून आपलं वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाच्या नावाखाली किंवा गॅस सिलेंडर चिन्हाखाली आपल्याला आपल्या निवडणुका पार पाडायच्या आहे. आणि त्याच्यात जास्तीत जास्त जे उमेदवार आहे ते निवडून आणून आपल्याला पक्षाला एक बळकटी द्यायची आहे. त्यासाठी तुमची पण साथ लागेल आणि तुम्ही कायम सोबत असतील ही एक अपेक्षा करतो. आणि आमच्याकडून हे वंचित बहुजन आघाडीचं कार्य अजून जोमाने आणि यशस्वीरित्या पूर्ण पार पाडण्याचा आम्ही जो संकल्प घेतला आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जय भीम. आयोजित केलाय कोशिंबा गावात, सर्वप्रथम तुमचे आभार. आणि संध्याकाळच्या वेळेत कसं ना प्रत्येकाला कामं असतात, सगळ्या गोष्टी असतात, पण सगळे इथं वेळ काढून आलात, आम्ही आलो, तुम्ही आलात, त्यामुळे हे शक्य झालं.
अशीच जसं समाधान भाऊन सांगितलं का तुम्ही सोबत राहा, पक्षासोबत राहा, जेणेकरून आपल्याला ग्रामपंचायत असेल, ZP असेल, त्यानंतर पंचायत समिती असेल, ह्या सगळ्या इलेक्शनमध्ये आत्ताच्या प्रमाणात जे आपल्याला थोडं यश मिळालं आहे. गेल्या भरपूर म्हणजे 2019चा जन्म हा वंचित आघाडीचा, तेव्हापासून मी एक निष्ठ आहे. जे किसान चव्हाण सर त्यांनी हे पत्र काढलंय, त्यांनी एक छोटंसं वाक्य म्हणाले का मी धरलेल्या बापाचं बोट सोडल पण बाळासाहेब आंबेडकरांचा हात कधीच सोडणार नाही. हा एक मी एक निष्ठ आहे आणि शेवटपर्यंत एक निष्ठ राहणार. सर्वांना जय भीम. कुठंतरी साहेबांनी फळ दिलं, त्या साहेबाचं मनापासून आभार मानतो. पण तुमच्यावर काही अन्याय अत्याचार काही जरी झालं तुम्हाला अर्ध्या रात्री फोन करा, हा बाळासाहेब शेजवळ तुमच्यासाठी 1 मिनिटात तिथं हजर राहील. त्याच्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही. आपल्या पाठीशी आंबेडकरांचा हात आहे, आपल्या पाठीशी आंबेडकरांचा हात आहे. परभणीचं मॅटर माहिती असेल, आजचं गिरीश महाजनचं मॅटर तुम्हाला सोशल मीडियाला समजलं असेल का वंचित काय भूमिका घेते, वंचित कुठपर्यंत पोहोचते. तर त्याच्यामुळं तुम्ही घाबरायचं नाही. तुमच्या पाठीमागं आंबेडकर आहे आणि आंबेडकरांनी मला तुमची सेवा करायला सांगितलं. त्याच्यामुळं तुम्ही काही घाबरायचं नाही. काही असलं मला फोन करा, मी लगेच तिथं हजर राहील. कोणाला घाबरायचं नाही, काहीच नाही, काहीच नाही. जय हिंद. सर्वांना जय भीम. करायचे आपण पहिल्यापासूनच एकदम जवळचं म्हटलं तरी चालेल. आपण दुसरे काही कामही नाही केलं. आज जे मी काय म्हणजे माझ्यामध्ये आज तुमच्या इथं राजवाड्यात येण्याचं एकमेव हेच कारण आहे का मी बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा व्यक्ती आहे आणि त्यांनाच मी मानतो. एक वेळ देवाला नाही मानणार पण बाबासाहेबांना मानतोय मी. बोलण्याची संधी दिली हे पण तुमचा आभार मानतो आणि मी ह्याच समाजाशी निगडीत राहणार आहे. आणि तसं पाहिलं तर खरं आमच्या समाजाने पुढं येऊन हे काम करायला पाहिजे. पण हे कुठंच होऊ नाही राहिलं. पण प्रत्येक ठिकाणी हा आंबेडकरी समाजच पुढं असतो काम करा. त्या ठिकाणी आमच्यासारख्या तरुण मुलांनी सपोर्ट केल्या पाहिजे. तर हेच माझे विचार राहतात. कुठं पण गेलो तर मी प्रत्येक तरुण पिढीला हेच सांगत राहतो का आंबेडकरी आणि जो आदिवासी समाज जेव्हा एकत्र येऊन काम करेल ना तेव्हा निश्चित कुठंतरी फळ भेटणार आहे. या ठिकाणी मी वाड्यातल्या तरुण पोरांना परत एकदा सांगतो की आलेल्या आपल्या गावातील सुरेश भाऊ असेल, तिकडं भूषण भाऊ असेल, यांचा छोटेखानी सत्कार करावा. आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ आणि शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचे नातू आणि पंतू यांच्यासोबतच देवसिंग खरेचं घर राहील. आणि मी अपेक्षा करतो का वाड्यातले भांडण तंटे काही असो पण समाजाने आंबेडकर चळवळीशीच एकनिष्ठ राहिलं पाहिजे. मी वंचितचं काम करतो म्हणून तुम्ही थांबत असाल तर मी थांबत, पण तुम्ही थांबू नका. त्याचं कारण असं का आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ राहणं हे आपलं परम कर्तव्य. जिथं ज्या बाबासाहेबांनी आपल्याला खाण्यापासून तर राहण्यापासून सगळं दिलंय तर त्याच बाबासाहेबांच्या रक्तासोबत आपण राहिलं पाहिजे. दुसऱ्यासोबत जाण्याऐवजी 4 वेळेस हा विचार केला पाहिजे का आपण बाबासाहेबांच्याच नातवासोबत गेलं पाहिजे. शेवटी प्रत्येकाचा विचार आहे, प्रत्येक जण वेगवेगळा विचार करू शकतो, प्रत्येकाचा नेता वेगळा असू शकतो, प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. पण तरी सुद्धा ज्याने आपल्याला मताचा अधिकार दिलाय त्या रक्तासोबत राहणं ही काळाची गरज आहे. आणि जेव्हाही कधी अन्याय अत्याचार होतो तेव्हा आंबेडकरच पुढे येतात. त्यामुळं सर्वांना कळकळीची विनंती असेल
एवढं बोलतो आणि थांबतो. दत्तगाज गौतम बुद्धांचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा. सुजात दादा आंबेडकर तुम आगे पडो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. अंजली ताई आंबेडकर तुम आगे पडो, हम तुम्हारे साथ हैं. आपले विकास भाऊ शेळके यांनी तुमच्या गावात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेजवळ आणि त्यांची टीम सर्वांचा खरंच काय करीतो चळवळीशी त्यांचा सत्कार आमच्या भीमशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील शेळके करतील. जय भीम. अमोलजी सोनवणे यांचा सत्कार आमचे काका जय विजय. अरुण गायकवाड यांचा सत्कार दिनेश पगारे करतील. विवेक इकडे बघा. त्यानंतर साहिल गांगुर्डे यांचा सत्कार आहे ना निखिल. सर्वांना जय भीम. इकडे बघा. सर्व तालुक्याच्या टीमचा सत्कार झाला. सर्वांचे आभार मानतो. आपले विकास शेळके असे सगळेच कार्यकर्ते, आता नावं तर काही माहिती नाही, पण पुढल्या ट्रिपला आलो का सगळ्याचे नावं घेईल. पण मग वंचित बहुजन आघाडीची सगळ्यांनी कामं करा. बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. तुम्हाला माहिती असेल बाळासाहेब आंबेडकर समाजासाठी लढता, 18 पगड जातीसाठी लढता. तर त्यांच्या आपण हात बळकट केले पाहिजे अशीच अपेक्षा बाळगतो. आणि जय भीम सर्वांना. त्याला पहिला वोटिंगचा अधिकार मिळालेला आहे. तेव्हापासून आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्याच मागे आहोत आणि त्याच कार्यकर्त्यांचे कामं करतो. तरी आता जे नवनिर्वाचित सदस्य आहे त्यांच्या हातून समाजाची तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पक्षासोबत एकनिष्ठ राहतील आणि चांगले काम करतील अशी सदिच्छा देतो. थांबतो. जय भीम. दत्तगाज गौतम बुद्धांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. ही तो आइकॉन सुजात दादा आंबेडकर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. अंजली ताई आंबेडकर तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भीम. त्या गोष्टीची मी कल्पना आहे जिथं आपलं आपल्या गावामध्ये जे काही पदाधिकारी आलेले आहेत त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला असून त्या सत्कार समारंभासाठी उपस्थित झालेले सर्व पदाधिकारी, विविध गावातून आलेले सर्व वंचितचे कार्यकर्ते तसेच करंजवन गावामधील सर्व वंचितचे कार्यकर्ते या सर्वांचं प्रथमतः मी
अभिनंदन करतो. आपण सत्कार सोहळा करण्याच्या अगोदर मी या ठिकाणी सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शेजवळ यांनी येऊन फुलपुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करावं. मेणबत्तीला कुठ नाही जरूर दीप प्रज्वलन करून त्यांना फुल अर्पण कर. फुल दे ठेवा तिथे. डायरेक्ट उभी केली तरी होईल. करायचे आहे किंवा समाजामध्ये राज्यकर्ते कार्यकर्ते ज्या वेळेस आपला समाज राजकारणात उतरेल त्यावेळेस समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की आपली राज्यकर्ती जमात आपली तयार झाली पाहिजे. परंतु कुठंतरी एक खेद वाटतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन घटकांसाठी उभं आयुष्य पणाला लावलं, परंतु वंचित सगळे एकत्र येत नाहीत. त्यामुळं आपल्याला प्रत्येक राजकारणात म्हणा किंवा इलेक्शनमध्ये हार पत्करावा लागते. बंधूंनो, इथं ज्या कार्यालयात हे होतं ना, झेंडावंदन होतो किंवा झेंडा फडकावला जातो, तिथं प्रामुख्याने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि बाळासाहेब शेजवळ, जसे तुम्ही मी ज्यावेळेस तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेस तुम्ही सदैव माझ्या पाठीमागे उभे राहिले. तुम्ही जोपर्यंत जितके दिवस काम करा त्यावेळेस तुम्ही केव्हाही निम्या रात्री मला हाक मारा, त्यावेळेस मी सदैव तुमच्या पाठीमागे उभा राहील. सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. आनंद वाटला बरं का? तुमचं नाव मग किती जणांनी ड्रेस घातला, किती जणांनी कार्य केलं? मी तर का नाही करीत? किती वेळ कशी बघा इकडं कोणी राहिले का? वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. तुझ्या दादा आंबेडकर
तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अंजलि ताई आंबेडकर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सहकार्य सगळ्यांकडे राहू. यानंतर याच्यानंतर तालुक्याचे त्यानंतर नवनिर्वाचित सदस्य याल का? सोबत राहून काम केलेलं आहे. आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त सैनिक दलामध्ये सर्वात महत्वाच्या पदावर कार्यरत माणूस आहे. सर्वांच्या वतीने एकमेकांना हात लावा. इथं हा भारतीय बौद्ध महासभा आणि उत्कर्ष मंडळ दोघांच्या वतीने सांगणार आहे.